मराठी रंगभूमीवरचं चलनी नाव असणारे आणि बाजारात सध्या कशाची चलती आहे हे हेरून लगेच त्यावर बेतलेलं नाटक आणणं हे खास वैशिष्ट्य असणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक, निर्माते जनार्दन लवंगारे यांचा आज दिनांक 2 जानेवारी जन्मदिवस. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही गोष्टीतून त्यांनी रंगभूमीवर आपला खास प्रेक्षक वर्ग कमावला आहे. मराठी रंगभूमीवर एकाच वेळी अनेक भूमिका पेलणारे नाट्यकर्मी फार कमी आहेत. एकाच वेळी जास्तीत जास्त 2 भूमिका करणारे कदाचित सापडतील. म्हणजे दिग्दर्शकाने अभिनयाची जबाबदारी खांद्यावर घेणं आणि किंवा निर्मात्यानेच नाटकात नायकाची भूमिका करणं वगैरे. पण एका नाटकात एका वेळी निर्माता, दिग्दर्शक, लेखक, नट अशा 4 भूमिका करण्याचं कसब जनार्दन लवंगारे यांना अवगत आहे. ते इतर कोणाकडे असेल असं वाटतही नाही. जनार्दन लवंगारे हे रसायनच असं थोडं अजब आहे. जनार्दन लवंगारे यांची कारकीर्द जवळपास 4 दशकाहून अधिक आहे. लेखक म्हणून ते आपल्या कारकिर्दीत आजवर 25हून अधिक नाटकं त्यांनी लिहिली आहेत. 50हून अधिक नाटकात भूमिकाही केल्या आहेत. 20 नाटकं दिग्दर्शित केली आहेत आणि तेवढ्याच नाटकांची निर्मिती केली आहे. जनार्दन लवंगारे यांची स्वतःची चंद्रकला संस्था आहे. आपल्या चंद्रकला संस्थेतर्फे व्यावसायिक रंगभूमीवर स्वतः नाटकांची निर्मिती करतात. आजही या घडीला त्यांच्या नाटकांचे प्रयोग सादर होताना दिसत असतात. व्यावसायिक रंगभूमीवरील एक चोख निर्माता अशी त्यांची ख्याती आहे. दादा कोंडके यांची इच्छा माझी पुरी करातून त्यांना नाट्यक्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याच नाटकात नंतर त्यांनी दादांनी केलेली भूमिका करायची संधी मिळाली. ते इंडियन बँकेत नोकरी करून नाटकात काम करायचे. त्यावेळी ते आंतरबँक एकांकिका स्पर्धेत आवर्जून भाग घेत होते. 2000 साली नोकरी सोडून पूर्णवेळ नाटकात काम करायचे त्यांनी ठरवले. अनेक नाटकांचं दिग्दर्शन केलं, इतरांच्या नाटकातही काम केलं. त्यांनी अनेक विनोदी नाटके लिहिली. गेली 4 दशके त्यांनी नाटके लिहिली आहेत. दिग्दर्शित करणे, नाटके लिहिणे, त्याची निर्मिती करणे हा त्यांचा प्रवास अखंडपणे सुरू आहे. प्रचलित विषय घ्यायचे, चालू स्थितीचे नाटकाला शीर्षक द्यायचे आणि 100 ते 150 प्रयोगांची झेप घ्यायची हा त्यांचा प्रवास अनेक वर्ष सुरू आहे. एखाद दुसरा नावाजलेला कलाकार घ्यायचा आणि नवकलाकारांना प्राधान्य द्यायचं हे त्यांचं ठरलेलं गणित. नव्यानं व्यावसायिक रंगमंचावर आलेले सदा सर्वदा हे नाटक पुनर्जीवित आहे. काही वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग त्यांनी केले होते. त्यांच्या कुठल्या नाटकाला जेवढी लोकप्रियता मिळालेली नव्हती तेवढी त्यांच्या या नाटकाला मिळालेली होती. अल्प कालावधीत या नाटकाचे 500हून अधिक प्रयोग झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे धोधो चालणारे हे नाटक त्यांनी सवयीप्रमाणे बंदही केले होते. त्यांनी असंभव, रिलेशन, न टेन्शन, वेगवेगळ्या जातकुळीचीही नाटकं लिहिली. पण त्यांच्यावर शिक्का बसला तो विनोदी नाटकं करणारा नाटकवाला. आणि तसेच ते आपल्या नाटकात भूमिका करतात आणि त्यासाठी नाटकं लिहिताना स्वतःसाठी भूमिका लिहितात असाही त्यांच्यावर आरोप केला जातो. ते म्हणतात मी नायकाची भूमिका कधीच केलेली नाही कारण ती मला शोभणार पण नाही आणि हे मला ठाऊक आहे. त्यामुळे नायकाच्या मित्राची, नोकराची, कुटुंब प्रमुखाची अशाच टाईपच्या भूमिका मला कराव्या लागतात. लवंगारे यांच्याबद्दल समीक्षकच असं म्हणतात की त्यांनी मराठी रंगभूमीवर स्वतःचा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. सध्या सदा सर्वदा हे नाटक त्यांच्या चंद्रकला या नाट्यसंस्थेच्या वतीनं पुन्हा व्यावसायिक रंगमंचावर आणलेलं आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शनही त्यांचंच आहे. जन्मदिनानिमित्त त्यांचे मनपूर्वक अभिष्टचिंतन.